नमस्कार. नर्मदे हार. आपण आता भाबरीच्या आश्रमामध्ये बसलेलो आहे आणि होळीचा सण भंगुरा सण सुरू झालेला आहे आपल्या शुलपाणीमध्ये. आपलं सुंदर असं परिक्रमावासींसोबत भजन चालू आहे. हे सगळे परिक्रमावासी आलेले आहेत, भाबरीचे ग्रामस्थ आहेत. आणि महाराज नर्मदे हर. नर्मदे हर. आपलं नाव काय महाराज? विजय मच्छिंदर शिंदे, विजय मच्छिंद्र शिंदे पुणे महाराजांचं. जिल्हा दौंड तालुका, दौंडचे आहेत. कुठलं गाव? गोपाळवाडी. अच्छा. महाराजांचं वैशिष्ट्य असं की ना दृष्टी नाही आहे तरी सुद्धा ते परिक्रमा करतात. महाराज ज्यांना सांगू शकतो, ज्याची आत्मशक्ती चांगली असेल, आत्मबल, जी इच्छा का असेल तुमची मनापासून, तर आंधळा माणूस जर करू शकेल तर चांगल्या माणसाला प्यायचीच कारण नाही. मी आज शुल्प पाणी ओलडून आलोय. बापरे, शुलपाणीचे एक माझा जोडीदार फक्त घेऊन, हो ना. हा फक्त जोडी, एवढे दगड माती डोंगर सगळं पार करत आणलंय. मला अजून कुठं खरूच नाही आली. वा, एवढ्यातून आलोय. ती पण बिगर चप्पलचा चालतोय काही ठिकाणी. बापरे, शुल्पाणी झाडीतून तुमच्यापाशी आपल्या महाराष्ट्र बाउंड्रीवर आलोय आता. वा. तर सर्व भक्तांना एकच विनंती, भीती जरी सांगितली, काय कोणी लुटतंय, कोण मारतंय, काही करत नाही कोणी. तुमची आत्मशक्ती चांगली असेल, भगवंतावर भरवसा असेल मातेवर, तर बिनधास्त तुम्ही परिक्रमा करू शकता. वा वा महाराज. नर्मदे. तुमच्यासोबत जोडीदार आहेत, त्यांचं नाव काय? बंडलकर, बंडलकर. बाबा बंडलकर. आणि हे ते मळ्याचे दौंड. आणि हे पंढरपूरचे जोडीदार, त्यांचं नाव काय? पंढरपूरचे काय म्हणले, चांगले ना ते नाव आमचे नाही राजू सांगत. महाराज निकम आहेत ते. निकम साहेब, हे आमचे शिवप्रष्टान हिंदुस्थानचे धारकरी आहेत पंढरपूरचे. नर्मदे हर. नर्मदे. आणि दादांची आणि माझी भेट झाली होती परिक्रमेमध्ये नर्मदापुरम इथं. आणि यांच्याच फोनवरून मी आणि आम्ही आलो गुरुजींशी त्यांच्या बोललो जात्रेने होतो. आलो आता. होय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. बाळूमावच्या नावानं चांगले.